चंद्रपूर शहरातील सिवरेज लाईन आणि अमृत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या कामांची आमदार किशोर जोरगेवार यांनी रविवारी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। या दरम्यान शहरातील अनेक रस्ते खोदले गेले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करत जे रस्ते आधीच खोदले गेले आहेत ते पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत नवीन खोदकामास परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। या पाहणीवेळी चंद्रपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता रवींद्र हजारे, एमजीपीचे कापसे, भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरणे, दशरथ सिंग ठाकूर, दिवाकर पडुटवार तसेच कंत्राटदार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहणी दरम्यान आमदार जोरगेवार यांनी ठेकेदार व प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितले की नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कामाचे नियोजन काटेकोर असावे। आधी खोदलेले रस्ते निकृष्ट अवस्थेत असतील तर तात्काळ डागडुगी करून नागरिकांना दिलासा द्यावा। धूळ वाहतुकीतील अडथळे आणि पावसामुळे चिखलाचे साम्राज्य यामुळे सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे। नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका। ही कामे महत्त्वाची असली तरी नियोजन शून्यतेमुळे जनतेवर अन्याय होतोय। यापुढे कोणतीही गतलान कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा आमदार जोरगेवार यांनी दिलाय। यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवारी कॉलनी, महाकाली कॉलनी परिसरासह शहरातील इतर भागांचीही पाहणी केली।